मान्सूनपूर्वी तयारीच आपण करतोय की अजून बघितलं जातं की बरेच ठिकाणी नालेची साफसफाई होणे गरजेचं होतं आणि आता आपण तेच कालपासून आम्ही नालेची आपण बघतोय की कुठे कुठे काय काय म्हणजे साफसफाई होणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही पहिले आता वेस्टला व्हिजिट केलेले आहेत कालपासून. आणि बऱ्याच ठिकाणी असं आहे की काही ठिकाणी मॅन्युअली म्हणजे लहान झालेले आहेत नाले, तिथे मॅन्युअली काम करावं लागणार आहे. काही ठिकाणी जेसीपी आणि डंपर लावून आपण पोकलन लावून काम करणार आहोत. त्याचा आज आता सर्वे आमचा चालू आहे आणि लवकर आता काम पण सुरू करणार आहोत. तुम्हाला सांगतो की खूप जास्त कचरा नाल्यांमध्ये आहे. बघतोय आपण पाणी जायला सुद्धा असं नाही, काही ठिकाणी म्हणजे बाटल्या असतील, प्लास्टिकचा कचरा आहे जो पूर्णपणे वरती आलेला आहे आणि तो आता खूप म्हणजे कामगारांची सुद्धा जे सफाई कामगार असतील त्यांची पण हे होणार आहे, नामुष्कीच होणार आहे काढताना. पण आपण पूर्णपणे वर्कफोर्स लावून म्हणून पोकलन आणि म्हणजे मशिनरीची पण आपण हे करतोय. आणि आता आमचा हाच उद्देश आहे की जे काही सफाई होऊन म्हणजे जी घाण बाहेर निघणार आहे ती तिथे न राहता लगेचच्या लगेच ती बाहेर म्हणजे डम्पिंगला असेल की तिथे कोणी टाकायची तिथे टाकली गेली पाहिजे, जेणेकरून तीच बघितलं जाते प्रत्येक वेळेला की साफ साफ होतात नाले, परंतु ती घाण परत पाऊस पडला की आतमध्ये नाल्यामध्येच पडते. तर त्या दृष्टीने आपण प्रिकॉशन्स घेतोय. तसेच आपण आदेश आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण आरोग्याच्या टीमला दिलेले आहेत आणि पूर्ण आमची टीम सज्ज आहे आता काम करण्यासाठी. आणि त्या पूर्ण प्लॅनिंगने आता आपण काम करतोय. आणि जिथून आता एक मला वाटतं ते मोठे मोठे ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडे आपले मोठे मोठे नाले आहेत. स्टेशन परिसरात सुद्धा केबी रोडला, डीएफसी रोडला मोठी नाली आहेत. आणि एमआयडीसीच्या पण बऱ्याच ठिकाणी हे आहे. त्याच्यामध्ये झाडं पण झालेली आहेत, ते पूर्ण काढून मला वाटतं मॅन्युअली पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला काम करावं लागणार आहे. त्यासाठी आता आम्ही सज्ज आहोत. नक्कीच तोच प्रयत्न आपला आहे आणि त्यासाठी आपण विथ प्लॅनिंग करतोय. आणि जी काही मशिनरी लागणार आहे ती वेल ऍडव्हान्स आपण किती कुठे किती मशिनरी लागणार आहे याचं प्लॅनिंग करून करतोय, जेणेकरून नागरिकांना जो त्रास होऊ नये ह्या दृष्टिकोनानेच आपला चाललेला आहे प्रयत्न. आणि मेन आपलं बघितलं गेलं नेहमीच की पावसाचं पाणी सुद्धा बऱ्याच ठिकाणी खूप येतं आणि रस्त्यावरती येतं. त्यासाठी सुद्धा आता हे नाल्यांचं काम झालेलं आहे. पण आता कशा प्रकारे पाऊस पडल्यानंतरच कळणार आहे आपल्याला, जेणेकरून कशी परिस्थिती उद्भवणार आहे. आणि मेन प्रॉब्लेम असं असतं की पावसाळ्यामध्ये आपण बघितलं की डोंगर परिसर आहे तिथून सुद्धा बरंच मोठ्या प्रमाणात पाणी येतं. त्याच्याबरोबर झाडांची ओणखे असतील किंवा कट केलेली झाडांचे काही फांद्या असतील, ह्या सगळ्या नाल्यांमध्ये येतात आणि तेव्हा सुद्धा परत मनुष्यबळ लावून आपल्याला हे सगळं करावं लागतं साफसफाई. त्याच्यामुळे नागरिकांनी सुद्धा सहकार्य करणं अपेक्षित आहे. येस, आता तीच आता पाहणी झालेली आहे ऑलमोस्ट. आता आज वेस्टची पाहणी पूर्ण होऊन आम्ही आता 20ला सुद्धा जाणार आहोत. पाहणी झालेली आहे, रिपोर्ट सुद्धा रेडी आहे आणि आता मला वाटतं उद्याच आपण ह्या कामाला सुरुवात करतो. आणि पण पूर्ण सज्ज आहोत आम्ही आणि पूर्ण फुल फ्लेज जी मॅनपॉवर असेल किंवा जे मशिनरी असेल त्या लावून फुल फ्लेज आपण काम करणार आहोत.